अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येत्या 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपला अधिक महिना, ज्याला धोंड्याचा महिना, मलमासारंभ किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं, हा महिना येत्या 17 मे पासून सुरू होणार आहे ते 15 जून पर्यंत हा महिना असणार आहे। प्रत्येक 3 वर्षानंतर म्हणजे 33 महिन्यानंतर हा जो म्हणजे अधिक महिना आहे तो येत असतो, आपल्या सगळ्यांना माहिती असेल। पण हा जो अधिक महिना जो आहे, आपणास माहिती आहे की ह्या पुरुषोत्तम मास म्हटलं जातं या महिन्याला, कारण की या महिन्यामध्ये आपल्याला श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते। इतर सुद्धा इष्टदेवतांच्या, गुरूंच्या सेवा, अर्चा, दान, धर्म सगळं करायचं असतं। पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना अधिक महिन्यामध्ये काय करायचं आहे हे पण मी सांगेलच थोडक्यामध्ये तुम्हाला। पण आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की अधिक महिन्यामध्ये आपला जास्तीत जास्त पुण्यकर्म आपला कसं करता येईल, घडवता येईल आपल्या हातून, हे आपण बघत असतो। पण त्याचबरोबर काही अशा पण गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपल्या हातून घडल्या नाही पाहिजेत। जर त्या गोष्टी आपल्या हातून घडल्या तर खरंच सांगते, भयंकर परिणाम भोगावे लागतील आणि तुम्ही जे काही पुण्यकर्म कमवलं असेल त्या अधिक महिन्यामध्ये थोडंफार, ते सगळं काही त्या एका चुकीमुळे सगळं काही नष्ट होऊ शकतं। आणि आपणास माहिती आहे की अधिक महिना हा आपल्याला एक चार्जअप करण्याचा एक महिना असतो। आपल्यामध्ये एक ऊर्जा, आपलं पुण्याचं गाठोडं जास्तीत जास्त तयार करण्याचा हा महिना असतो, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या अधिक महिन्यापर्यंत ती ऊर्जा आपल्यापर्यंत सोबत राहू शकते। आणि आपणास तर माहिती आहे की आपल्याला परत सांगते की आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करतात, पालन पोषणाचं काम भगवान विष्णूंकडे असतं आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम आपल्या भगवान शंकरांकडे आहे। त्यामुळे आपल्याला आता आपण आपलं प्रपंच सांभाळत आपण आपले सगळे काही गोष्टी करत आहोत, अध्यात्म सांभाळत आहोत, कर्म करत आहोत, सर्व काही मेहनत कष्ट सगळं काही चालू आहे। त्यावेळेस आता सध्या आपल्या पालन पोषणाचं काम आपल्या भगवान विष्णूंकडे आहे। त्यामुळे नक्कीच त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत जर असेल तर खरंच सांगते, भरभरून तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की मृत्यूनंतर आपल्याला जर नक्कीच आपल्या योग्य ठिकाणी, म्हणजेच आपल्याला म्हणतात की स्वर्गात स्थान मिळावं किंवा म्हणतात ना किंवा विष्णू लोकांमध्ये जर स्थान मिळावं असं वाटत असेल तर नक्कीच आपल्याला भगवान विष्णूंच्या भरभरून सेवा करणं किंवा जास्तीत जास्त पुण्यकर्म, पुण्याचं गाठोडं आपल्यासाठी आपल्या जवळ असणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या मृत्यूनंतर आपल्याला योग्य ते स्थान आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही। तर यासाठी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये कुठल्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्याच आहेत, चुका त्या करायच्या नाही आहेत ते पण सांगणार आहे सुरुवातीला, आणि काय करायचं आहे ते पण सांगणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 17 मे पासून, म्हणजे 17 मे रविवार आहे या दिवशी, आणि या दिवसापासून ते 15 जून पर्यंत या दिवशी सोमवती अमावस्या आहे। तर हा पूर्ण जो अधिक महिना आहे तो पूर्ण आपला पुरुषोत्तम मास, मलमासारंभ किंवा आपल्याला माहिती आहे किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो। तर या महिन्यामध्ये सर्वप्रथम बघायला गेलं तर आपल्याला काही गोष्टी या टाळायच्या आहेत। सर्वप्रथम येतं ते म्हणजेच काय, तर मंगल कार्य आपल्याला सर्वप्रथम या महिन्यामध्ये करायची नसतात। आता मंगल कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण सांगते, लग्न कार्य आली, साखरपुडा आली, वास्तुशांती आली, सोबत आपल्याला मुंज वगैरे आली, या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात। कुठलेही मंगल कार्य, शुभ कार्य आपल्याला जी मोठी मोठी असतात ती याच्या आपल्याला करायची नाही आहेत। तर नक्कीच आपल्याला याच्यासाठी कुठल्या तिथी पण या महिन्यामध्ये नसतात, म्हणून अधिक महिन्याच्या अगोदरच सर्व काही लग्न कार्य पार पाडली जातात आणि अधिक महिना संपल्यानंतर मग लग्नाच्या तारखांना सुरुवात होते, सर्व शुभ तिथींना सुरुवात होत असते। मग आपल्या अधिक महिन्यामध्ये कुठलीही मंगल कार्य करायची नाही आहे। दुसरं येतं ते म्हणजेच काय, आपल्याला या अधिक महिना, पूर्ण जो महिना आहे याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही नवीन व्यवसायाची सुरुवात असेल किंवा मोठी म्हणतात ना नवीन व्यवसाय चालू करणे असेल किंवा मोठी सुरुवात करणे असेल, हे आपल्याला टाळायचं आहे। म्हणजेच काय, समजा आता बघायला गेलं तर नवीन तुमच्या दुकान आहे, व्यवसाय आहे, किंवा तुमचं एखादं काहीतरी नवीन प्रोजेक्ट तुम्हाला चालू करायचं असेल तर ते तुम्ही सुरुवात करू नका। नवीन व्यवसाय तुम्हाला थाटायचा आहे, नवीन उद्योगधंदा सुरू करायचा आहे, ते पण तुम्ही या महिन्यामध्ये करायचं नाही आहे। थोडं थांबा, अधिक महिना सुरू होण्याच्या अगोदर करून घ्या किंवा अधिक महिना संपल्यानंतर किंवा धोंड्याचा महिना संपल्यानंतर तुम्ही या सर्व नवीन व्यवसाय, नवीन उद्योगधंदे, नवीन प्रोजेक्ट असतील, नवीन डील्स असतील, नवीन मोठमोठे तुमचे काही कामं असतील ते तुम्ही करू शकता। फक्त अधिक महिन्यामध्ये करू नका, हे तुम्हाला सांगायचं आहे। त्यामुळेच नवीन व्यवसाय किंवा मोठी सुरुवात आपल्याला करायचं या महिन्यामध्ये टाळायचं आहे। तिसरी गोष्ट येते ती म्हणजेच काय, नवीन घराचं बांधकाम असेल, भूमिपूजन असेल, वास्तुशांती असेल, हे पण आपल्याला टाळायचं आहे। नवीन बांधकाम तुम्ही समजा सुरुवात करायची असेल तर या महिन्यामध्ये करू नका। सोबत त्या घराचं किंवा बांधकामाचे आधी भूमिपूजन करतो ते करायचं असेल ते पण करू नका। आणि सोबत आपल्याला वास्तुशांती सुद्धा या महिन्यामध्ये करता येत नाही अधिक महिन्यामध्ये, म्हणून सांगते की आपल्याला
नवीन वास्तूचं बांधकाम असेल किंवा नवीन वास्तू खरेदी करणं असेल, म्हणजे आपण एखादा नवीन फ्लॅट विकत घेणे असेल, नवीन रेडीमेड रो हाऊस खरेदी करणे असेल, हे पण आपल्याला करायचं नाही आहे. हे पण एका एक शुभ कार्यामध्येच येतं, म्हणून सांगते आहे. नवीन गाडी खरेदी करणे असेल, हे पण करू शकत नाही. बुकिंग करून ठेवू शकता, पण घरी आणू नका. कुठल्याही शुभ गोष्टी आपल्याला खरेदी करून या महिन्यामध्ये घरी आणायच्या नाही आहेत, हे अगोदर तुम्हाला सांगते. त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवांना जास्त महत्व द्यायचं आहे, अध्यात्माला जास्त महत्व द्यायचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. होईल तेवढं जास्तीत जास्त साधेपणाने आपल्याला या महिन्यामध्ये आयुष्य जगायचं आहे, जेणेकरून आपलं फक्त आणि फक्त आपल्या मुखामध्ये नामस्मरण आणि सेवा याला जास्त प्राधान्य या महिन्यामध्ये द्यायचं आहे. दान धर्माला जास्त प्राधान्य द्यायचं आहे, ना की कुठल्याही गोष्टींची खरेदी विक्री असेल, नवीन सुरुवात असेल, या गोष्टी सर्व आपल्याला टाळायच्या आहेत. त्यानंतर सोनं चांदी असेल, नवीन महागड्या वस्तू खरेदी करणे असेल, हे पण आपल्याला या महिन्यामध्ये टाळायचं आहे. तुम्हाला जर आता माहिती की तुम्ही म्हणता की ताई जावयासाठी सोनं किंवा पहिला धोंड्याचा महिना किंवा अंगठी वगैरे घालायचे, सोनं काहीतरी आम्हाला करायचंय जावयासाठी, तर तुम्ही अधिक महिन्याच्या अगोदर घेऊन ठेवा, चालेल, काही हरकत नाही, ते पण तुम्ही करू शकता. म्हणून सांगते की आपल्याला कुठलीही म्हणतात की मोठमोठ्या गोष्टींची सुरुवात असेल ती या महिन्यामध्ये करायचं नाही आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, अधिक महिना पुरुषोत्तम महिना हा आपल्या माहिती आहे की श्री विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यामध्ये भरभरून सेवा करायची असतात, पुण्यकर्म आपला म्हणजे आपल्या हातून घडवून घ्यायचं असतं आणि पुण्याचं गाठोडं तयार करायचं असतं. तर या पूर्ण महिनाभर आपल्याला मांसाहार कडकडीत बंद ठेवायचा आहे. घरामध्ये मी सेवा करते, माझे घरचे बाकीचे खातात, खाऊ देऊ नका. त्यांना समजून सांगा की बाबा आपल्याला हा पूर्ण महिना फक्त असं नाही आहे की तुम्ही एकट्याने सेवा करत आहात आणि त्यांनी जेणेकरून सगळं घरातलं म्हणजे सगळ्यांना ते काही म्हणजे दोष लागणार नाही, तुम्हालाच पण दोष लागणार नाही, असं नाही. काय होतं, ज्यावेळेस आपण घरामध्ये नियमानुसार आपण घरामध्ये कडकडीत जर मांसाहार बंद केला, व्यसन घरातलं बंद ठेवलं महिनाभर आणि फक्त आपण त्या घरामध्ये जर आपण महिनाभर पूर्ण सेवा जर केली, त्या घरातली पूर्ण निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे नष्ट होते, नकारात्मक शक्ती पूर्णपणे संपून जाते आणि त्या घरामध्ये जो काही ऑरा आहे, जो काही ऊर्जा आहे, ती पूर्ण सकारात्मक होते आणि खूप जास्त प्रभावी ती ऊर्जा असते. म्हणून सांगते की त्या ऊर्जेमध्ये तुम्ही त्या वास्तूमध्ये जर ती ऊर्जा कार्यान्वित झाली एकदा तुमच्या त्या सेवेने, खरंच सांगते तुमच्या आयुष्याची भरभराट तर होणार, पण घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य सगळं काही नांदणार आहे. सगळ्या काही वाईट गोष्टी जळून खाक होणार आहेत जर तुम्ही अधिक महिनाभर फक्त आणि फक्त सेवेला प्राधान्य दिलं तर. आणि खरं सांगते घरातल्या व्यक्तींना देखील समजून सांगा की घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही, घरामध्ये शिजवलं जाणार नाही, कारण की अधिक महिना आहे, धोंड्याचा महिना आहे. या महिनाभरात तरी तुम्ही नक्कीच आपण कसं श्रावण महिना लागला की आपण कसं करतो, आपण महिनाभर खात नाही, घरातले पण पाळतात, कारण की श्रावण महिना आहे, महादेवांचा महिना आहे. म्हणून त्याच पद्धतीने अधिक महिना हा विष्णूंसाठी असतो. त्यामुळे आपल्याला जर खरंच सांगते आपलं पालन पोषण आपल्या विष्णू महाराजांनी व्यवस्थित करावं वाटत असेल आणि मृत्यूनंतर विष्णू लोकांमध्ये स्थान मिळावं वाटत असेल, तर भरभरून सेवा या आपल्याला महिन्यामध्ये विष्णूंच्या किंवा आपल्या गुरूंच्या असेल किंवा इतर सेवा करायच्या आहेत आपल्याला. म्हणून आपला कडकडीत मांसाहार बंद ठेवायचा, घरामध्ये मांसाहार आणायचा नाही, शिजवायचा नाही आणि खायचा देखील नाही आहे. होईल तेवढा आपल्याला पाळायचा नियम. व्यसन आपल्या घरातल्या व्यक्ती त्यांना सुद्धा सांगितलं की व्यसन बंद ठेवा, महिनाभर आपल्याला कडकडीत बंद करायचं आहे. व्यसन सुद्धा घरामध्ये होणार नाहीची काळजी घ्यायची आहे. सोबत घरामध्ये कुठलेही वाद विवाद असतील, भांडण असेल, किरकिर असेल, ती होऊ द्यायची नाही आहे. होणार, भांडायला भांडण लागतं, प्रत्येक दिवस काही सारखा नसतो, काही ना काही शब्द अपशब्द होतातच घरामध्ये, पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते वाढणार नाही. होईल तेवढं तिथे ते शांत होऊन जाण्याची काळजी घ्यायची, आणायचं नाही आहे कुठल्या गोष्टी आपल्याला. त्यामुळे आपल्या मुखामध्ये सदैव नामस्मरण असलं पाहिजे आणि घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असलं पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या महिनाभरामध्ये अधिक महिना पूर्ण आपल्या घरामध्ये कुठले वाद विवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सोबत आपल्याला होईल तेवढं आता अधिक महिन्यामध्ये आपण खूप साऱ्या सेवा करणार आहोत. त्यामुळे सेवा चालू असताना आपल्या परान्न कडकडीत बंद ठेवायचं आहे. महिनाभर कुणाच्याही घरचं खायचं नाही, परान्न कडकडीत बंद ठेवायचं आहे. आता म्हणतात की ताई आम्हाला धोंड्याचा महिना आहे, मला आणि माझ्या मिस्टरांना आई वडिलांनी घरी बोलवलं आहे, धोंड्याचं मानपान आहे, सगळं आहे, तर ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. पण तिथे गेल्यानंतर किंवा तिथे जायच्या अगोदर आता मी एक सांगेल की जर स्वामी भक्त आहेत, त्यांच्या घरात स्वामींची नित्यनेमाने सेवा होते, स्वामींची तिथे रोज नित्य सेवा घडते, पंचमहायज्ञ होतात, विविध प्रकारचे पारायण होतात आणि ज्या घरामध्ये मांसाहार शिजवला जात नाही त्या घरातलं तुम्ही अन्न खाऊ शकता. मी एवढं पण तुम्हाला सांगते, गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलंय की सेवेकरांच्या घरचं खाल्लं तर ते दोष लागत नाही, पण सेवेकरांनी जर नास्तिकांच्या घरचं जर खाल्लं किंवा ज्यांच्या घरामध्ये वाईट मार्गाने पैसा येतो किंवा ज्यांच्या घरामध्ये अध्यात्माला स्थान नाही आहे
त्यांच्या घरात जर खाल्लं किंवा ज्यांच्या घरात मांसाहार शिजवला जातो त्यांच्या घरातलं अन्न खाल्लं तर नक्कीच तुम्हाला दोष लागणार, तुमचं पुण्यपणे नष्ट होणार. म्हणून सांगते किंवा जर अशा व्यक्तींच्या घरातलं खायची तुम्हाला जर वेळ आली अधिक महिन्यात तर सरळ सरळ 1 माळ गायत्री मंत्र अगोदर करून जायचा, आल्यावर सुद्धा 1 माळ गायत्री मंत्र जप करायचा, जेणेकरून त्याचे दोष तुम्हाला लागणार नाही. हे तुम्हाला पाळायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून सांगेल की बा या महिन्यामध्ये सर्व गोष्टी आता मी सांगेल की काय काय करायच्या नाही आहेत. आता काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. तर तुम्हाला या महिन्यामध्ये होईल तेवढं जास्तीत जास्त विष्णूंची सेवा करायची आहे. भगवद्गीता आहे, संक्षिप्त भागवत पारायण आहे, ते पण तुम्ही करू शकता. विष्णूंचं नामस्मरण आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. विष्णूंचे व्यंकटेश स्तोत्रम आहे, विष्णू सहस्रनाम आहे, याचं तुम्ही वाचन करू शकता. जास्तीत जास्त हवन करण्याकडे घरामध्ये लक्ष द्या. होईल तेवढ्या छोट्याशा भांड्यामध्ये हवन करा. आपले जे काही गुरूंची माळ असते, कुलदेवीची माळ असतात किंवा गायत्री मंत्र आहे किंवा इतर जे काही तुम्हाला येतात मंत्र सुद्धा त्याचे तुम्ही हवन जर घरामध्ये केलं या पूर्ण महिनाभर तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी तयार होणार आहे. जास्तीत जास्त गरजवंतांना या महिन्यामध्ये दान धर्म करा. आता उन्हाळा खूप कडक उन्हाळा जाणवतो आहे, त्यामुळे डोक्यावर टोपी असेल, रुमाल असेल किंवा प्यायचं पाणी असेल दान करणं असेल किंवा ज्या काही वस्तू पायामध्ये चपला देणे असेल, पण गरजवंतांना द्या. ज्यांच्याकडे ऑलरेडी सगळं काही त्यांनाच दान देऊन काही फायदा होणार नाही आहे. अशा व्यक्तींना द्या ज्यांना खरंच त्या गोष्टींची गरज आहे, अशा व्यक्तींना द्या. अन्नदान, वस्त्रदान हे तुम्ही करा जास्तीत जास्त या महिन्यामध्ये, त्याला जास्त खूप मोठं पुण्य तुम्हाला लाभणार आहे. म्हणून सांगते की पुण्य ज्या गोष्टीने आपलं वाढणार आहे अशा गोष्टी जास्त करा. विविध तुम्ही जे काही पोथी आहे त्यांचं पारायण तुम्ही करू शकता. भरभरून तुम्ही गुरुचित्र पारायण आहे, इतर नवनाथ पारायण आहे, सगळे जे काही पारायण तुम्हाला करायची इच्छा आहे, श्री स्वामीचे सारामृताचं ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. 11 गुरुवार तुम्ही या महिन्यामध्ये चालू ठेवू शकता, ते पण करू शकता, काही हरकत नाही. अध्यात्माला काही बंधन नाही. अध्यात्म खूप जास्तीत जास्त या महिन्यामध्ये करायचं आहे. फक्त ज्या गोष्टी टाळायच्या आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या गोष्टी खरंच टाळा. आणि अजून एक गोष्ट, आपण इकडे अधिक महिन्यामध्ये अध्यात्म किंवा आपली सेवा चालू असताना आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार येता कामा नये, कोणाबद्दलही ईर्ष्या बाळगता कामा नये. आपले कर्म चांगले ठेवायचे, आपले विचार शुद्ध ठेवायचे, मन पवित्र ठेवायचं आणि फक्त आपली सेवा करायची, विश्वास ठेवून बस. कारण की आपण जर इकडे सेवा करतो आहे आणि इकडे थोड्या वेळाने आपण कोणाबद्दल तरी आपण हेवा देवा करतो आहे, त्याचं चांगलं, माझं वाईट, माझं चांगलं आहे त्याचं वाईट आहे, तर खरंच इथे तुमचं जे काही पुण्य आहे, जी काही सेवा आहे ती कुठेतरी कमी होते. याच्याकडे तुम्ही खरं तर लक्ष दिलं पाहिजे. या पण गोष्टी खूप जास्त आपल्याला महत्वाच्या आहेत. आणि अजूनही सांगेल की अधिक महिना येण्याच्या अगोदर ज्या महिन्यामध्ये आपण भरभरून सेवा करणार आहोत, पारायण करणार आहोत, हवन, तर्पण, जप, ध्यान करणार आहोत, त्या सगळ्या महिन्याचा तो पवित्र महिना सुरू होण्याच्या अगोदर आपलं घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. आजपासूनच करायला सुरुवात करा, कारण की जास्त दिवस आता काही राहिलेले नाही आहेत अधिक महिना सुरू होण्यासाठी. म्हणून सांगते आहे, आपलं आता मुलांना सुद्धा सुट्ट्या लागणार आहेत, त्याच्यामुळे होईल तेवढा भरपूर वेळ आहे आता महिलांकडे, त्यामुळे काना कोपरा स्वच्छ करून घ्या, कारण की अधिक महिना चालू होणार आहे, पवित्र महिना आहे. खूप जास्त या महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि या महिन्यामध्ये अजून कुठल्या कुठल्या सेवा करता येतील, काय काय गोष्टी करायच्या आहेत याबद्दल आपले संपूर्ण व्हिडिओ येतच राहतील. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ आपला पूर्ण बघत चला आणि व्हिजिट करत चला प्रत्येक व्हिडिओला. आणि हो, जास्तीत जास्त लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका की तुम्ही या अधिक महिन्यामध्ये काय काय गोष्टी, काय काय सेवा करणार आहे ते पण सांगायला मला विसरू नका. आणि हो, अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला देखील विसरू नका. अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.